हरिनाम वेली पावली विस्तार, फळी पुष्पी भार ओलावली. तेथे माझ्या मना होई पक्षीराज, साधावया काज तृप्तीची या. मुळीचे बीजे दाखविली गोडी, मुळीचे बीजे दाखविली गोडी. लाहो करी जोडी झाली याची, तेथे माझ्या मना होई पक्षीराज, साधावया काज तृप्तीचे या. तुका म्हणे क्षणोक्षणा जातो काळ, तुका म्हणे क्षणोक्षणा जातो काळ. गोडी ते रसाळ अंतरेल, तेथे माझ्या मना होई पक्षीराज, साधावया काज तृप्तीचे या. ढोबार खुमाई, ढोबार खुमाई, ढोबार खुमाई. प्रस्तुत हा सेवेसाठी घेतलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबबारा यांचा असून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबबारा यांनी आपल्या मनाला नामभक्तीचं महात्म्य सांगून त्या नामभक्तीमध्ये प्रवृत्त होण्याकरता त्या मनाला उपदेश केलेला आहे. यथामती आणि यथाकाल या अभंगाचं चिंतन करण्याच्या पूर्वी आजच्या या सेवेचं प्रवृत्तीनिमित्त जाणून घेऊ आणि मग निर्धारित समयसीमेमध्ये या अभंगाचं काहीसं चिंतन करण्याचा प्रामाणिक आपण प्रयत्न करू. हा जो नाममहोत्सव सुरू आहे, हा नाममहोत्सव श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी हा नाममहोत्सव संपन्न होतो आहे. खरं तर ही जी संस्था आहे, ही संस्था फक्त धार्मिक नसून सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर स्वरूपाची आहे. मला आठवतं लहानपणी की आळंदी ते पंढरपूरच्या वारीमध्ये महाराष्ट्र शासनाची ॲम्ब्युलन्स सुरू व्हायच्या आधी श्रीमंत दगडूशेठ हलवाईची ॲम्ब्युलन्स आपल्या वारीसोबत चालायची. म्हणजे वारकऱ्यांची सेवा करणारी ही संस्था आहे. आणि सेवा म्हणजे काय तर खरोखर जी आवश्यक आहे ती, म्हणजे वाटेमध्ये वारकऱ्यांना पूर्वी गोळ्या मिळायच्या नाहीत, औषध आता भरपूर झाल्यात ॲम्ब्युलन्स, परंतु ज्या काळी ॲम्ब्युलन्स नव्हती, रुग्णसेवा नव्हती, तेव्हा पहिल्यांदा जी रुग्णसेवा सुरू केली आहे ती या संस्थेने सुरू केली आहे. आणि मौली ज्ञानोबबारा यांचं आराध्य दैवत म्हणजे श्री गणेश आहे. ज्याप्रमाणे श्री विठ्ठलेश मौली ज्ञानोबबारा यांचं आराध्य दैवत आहे, त्याप्रमाणे ज्ञानेश्वरीची भावार्थ दीपिकेची सुरुवात श्री गणेशाला नमन करून केली आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. पुढे सांगतायत देवा तूची गणेश. त्या गणेशाविषयी मौली ज्ञानोबबारा यांनी खूप चिंतन सांगितलेलं आहे. किंबहुना या संपूर्ण जगताची जी उत्पत्ती झालेली आहे, जगताची जी निर्मिती झाली आहे, ती त्या ओंकारमय गणेशापासून या जगताची निर्मिती आहे. गणेश हा ओंकार स्वरूप आहे, ओंकारमय हा गणेश आहे. खरं तर ओम कुठे, गणपती कुठे काही लक्षात येत नाही. गणेश ओंकार रूप कसा आहे हेही कळत नाही. परंतु तीर्थरूप गुरुवर्य महाराजांनी 1995-96 साली या ओंकारमय गणेशाचं ॲनिमेशन केलेलं आहे. आणि आपल्याला हा ओंकारमय गणेश कसा आहे व्हिज्युअलाइज होतं, दिसतं. अशा प्रकारे या गणेशाचा आणि आपल्या वारकरी संप्रदायाचा संबंध आहे. आणि या गणेशाच्या कृपेनं, या गणेशाच्या संबंधाने ही संस्था जी अनेक कार्य करत असते, बरीच सामाजिक कार्य आहेत. जिथं लोकांना जेवायला मिळत नाही, जेव्हा रुग्ण पुण्यामध्ये येतो तेव्हा पुण्यामध्ये रुग्ण आल्यानंतर त्या रुग्णाचीही जेवायची सोय नसते आणि त्याच्या नातेवाईकांचीही जेवायची सोय नसते. अशा हजारो रुग्णांना मोफत अन्नदान करण्याचं काम ही संस्था करते. पुढे आपण विचार करणारच आहोत. जगामध्ये 2 दान श्रेष्ठ आहेत. एक आहे अन्नदान आणि दुसरा आहे ज्ञानदान. आज जो कार्यक्रम आहे तो कशा करताय? ज्ञानदानाचा कार्यक्रम आहे. आणि रोज जो कार्यक्रम चालतो तो अन्नदानाचा कार्यक्रम आहे. अशा श्री गणेशाच्या संबंधानं, या श्री गणेशाच्या संस्थेच्या वतीनं हा नाममहोत्सव होतोय. माझे वर्गमित्र आहेत मंगेशजी, त्यांनी गेल्या वेळेस आग्रह केला आणि त्यांनी आग्रह केल्यावरून या सेवेमध्ये मी प्रवृत्त झालो आहे. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हा जो अभंग आहे हा जगद्गुरु तुकोबबारा यांचा आहे. आणि जगद्गुरु तुकोबबारा यांनी या अभंगामध्ये मनाला उपदेश केलेला आहे. आता उपदेश कोणाला करायचा याच्याविषयी बराच विचार आहे. आणि जो उपदेश केलेला आहे तो उपदेश हरिनाम भक्तीचा जगद्गुरु तुकोबबारा यांनी केलेला आहे. उपदेश करण्याकरता जगद्गुरु तुकोबबारा यांसमोर 3 जण आहेत. पहिला आहे आत्मा,
दुसरा आहे देह आणि तिसरा आहे मन. या तिघांपैकी कोणाला उपदेश केला पाहिजे याचा पहिल्यांदा विचार करणं क्रमप्राप्त आहे. आणि पुढचा विचार असा आहे की जगद्गुरू जो उपदेश करतायत तो जगद्गुरू उपदेश करताना तुमच्या मनाला करत नाही आहेत, माझ्याही मनाला करत नाही. जगद्गुरू तुकोबाराय स्वतःच्या मनाला उपदेश करतायत. खरंच जर थोडंसं अंतर्मुख होऊन आपण विचार केला तर जगद्गुरू तुकोबारायांचं मन एवढं बेकार आहे का, एवढं खराब आहे का की त्या मनाला उपदेशाची आवश्यकता असावी. जगद्गुरू तुकोबारायांचा जर विचार करायला गेलो, तुकिता तुळणेसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले, असा जगद्गुरू तुकोबारायांचा अर्थ आहे. तुकोबारायांचं स्वरूप आहे की मोना तुकोबारायांच्या नामाचाही महिमा फार मोठा आहे. तुकाराम 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 नाम घेता का पेयम 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 तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम. ज्याचं नाव घेतल्यानंतर सगळं जग कापतं तो सुद्धा ज्यांच्या नावाने कापतो असे जगद्गुरू तुकोबाराय आहेत. म्हणजे तुकोबारायांना यम घाबरतो असा एक अर्थ आहे. आणि एक दुसरा भाव सांगतो. अष्टसात्विक भाव आपल्या संप्रदायामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलेले. जेव्हा सत्वगुणाचा उत्कर्ष होतो, जेव्हा सत्वगुण हा उत्कटतेला प्राप्त होता, तेव्हा सत्वगुण उत्कटतेला प्राप्त झाल्यानंतर अंगाचा थरकाप होतो, अंग कापायला लागतं. हा कशाचा परिणाम आहे? सत्वगुणाच्या उत्कटतेचा, सत्वगुणाच्या उत्कर्षाचा परिणाम आहे. जगद्गुरू तुकोबाराय इतके सात्विक आहेत की जगद्गुरू तुकोबारायांना बघितल्यानंतर ज्याच्या ठिकाणी तमोगुणाचं आधिक्य आहे अशा यमाचे सुद्धा सात्विक भाव जागे होतात, असाही त्यातला एक भाव आहे. म्हणजे जगद्गुरू तुकोबारायांचं एवढं मोठं सामर्थ्य आहे. अत्यंत अवतारी जगद्गुरू तुकोबाराय आहेत. म्हणजे अवतारी जगद्गुरू तुकोबाराय आहेत, त्यांना त्यांच्या मनाला उपदेश करण्याची आवश्यकता आहे का? अजिबात नाही. किंबहुना जो तत्ववेत्ता असतो, जो संत असतो, त्या संतांचं मन कसं असतं हे सांगताना माऊली ज्ञानोबारायांनी फार सुंदर सांगितलंय. मन हे राम झाले, 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 मन हे राम झाले. प्रवृत्ति ग्रासोनी कैसे निवृत्तीसी आले, प्रवृत्ति ग्रासोनी कैसे निवृत्तीसी आले. मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले. प्रवृत्ति ग्रासोनी कैसे निवृत्तीसी आले, प्रवृत्ति ग्रासोनी कैसे निवृत्तीसी आले. मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे
झाले मन हे राम 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 झाले प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीसी आले 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 मन हे राम झाले 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 मन जो ज्ञानी महात्मा त्या ज्ञानी महात्म्याच्या मनाचं वर्णन माऊली करतायत. मन हे राम झाले मन हे राम झाले प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्ती असे आले. म्हणजे जे मन अत्यंत अंतर्मुख झालंय जे मन त्या भगवंताच्या स्वरूपाशी ऐक्यतेला प्राप्त झालंय अशा भगवत स्वरूपाशी ऐक्यतेला प्राप्त झालेल्या मनाला उपदेशाची काही आवश्यकता नाही. तरी जगद्गुरु तुकोबाराय आपल्या मनाला उपदेश करतात. त्याचं कारण सांगतो. जगद्गुरु तुकोबाराय साधकाच्या भूमिकेतून बोलतायत. त्यांच्या मनाला उपदेशाची अजिबात आवश्यकता नाही. पण साधकापुढे आदर्श निर्माण करण्याकरता साधकाच्या भूमिकेतून जगद्गुरु तुकोबाराय आपल्या मनाला उपदेश करतात. उपदेश करण्याकरता मगाशी सांगितल्याप्रमाणे 3 जण आहेत. आत्माही उपदेश करण्यासारखा आहे देहही उपदेश करण्याकरता जगद्गुरु तुकोबारायांच्या समोर आहे आणि मनही जगद्गुरु तुकोबारायांच्या समोर आहे. मग तिघांपैकी मनाला का उपदेश करतात? जर आत्म्याला उपदेश करायचा झाला तर आत्म्याच्या ठिकाणी उपदेश करण्याची योग्यताच नाही आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की आत्म्याला उपदेशाची आवश्यकताही नाही. अमर आहा खरे की पहा खोटे रे. म्हणून आत्म्याला उपदेशाची योग्यताही नाही आहे आणि आत्म्याला उपदेशाची गरजही नाही आहे. 2 नंबरला कोणाला? देहाला उपदेश करून काय उपयोग आहे का? अजिबात नाही. देह हे काळाचे धन कुबेरा 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 येथे मनुष्याचे काय आहे येथे मनुष्याचे काय आहे येथे मनुष्याचे काय आहे. देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे येथे मनुष्याचे काय देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे येथे मनुष्याचे काय आहे. देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे. किंवा देह काळाचे भातुके. देह हा जड आहे देह हा जाणार आहे म्हणून त्या जड देहाला जाणाऱ्या देहाला उपदेश करून काही उपयोग नाही. आता कोण राहिलं? मन. मग मन राहिलं म्हणून त्याला उपदेश करायचा का? गंमत काय होते अनेकदा आपण वृत्तपत्रामध्ये वाचा. चोर जर सापडला नाही तर ज्याला कोणी वारस नाही ज्याच्या कोणी आगापिछा नाही अशा माणसाला पकडतात आणि त्याला चोर म्हणून जाहीर करतात. त्याप्रमाणे देहाला उपदेश करून उपयोग नाही
आत्म्याला उपदेश करून उपयोग नाही, मग राहिला कोण मन, मग करा मनाला उपदेश, असंही नाही आहे. तर मनाला उपदेश करण्यामध्ये मनाचा उपदेशामध्ये योग्यताही आहे आणि मनाला त्या उपदेशाचा उपयोगही आहे. का उपयोग आहे, तर कारण असं आहे की ज्या गोष्टीमुळे आपण अडचणीत येतो किंवा ज्या व्यक्तीमुळे आपण अडचणीत येतो त्या व्यक्तीला थेट सांगितलं पाहिजे. अडचणीत येतो वेगळ्या माणसामुळे आणि सांगतो दुसऱ्या माणसाला, मग तो दुसरा तिसऱ्याला जाऊन काही सांगतो. मग व्यवहारामध्ये सुद्धा ज्याच्यामुळे अडचण आलेली आहे, ज्याच्यामुळे आपण अडकलो आहोत त्यालाच बोललं पाहिजे. आपण अडकलो आहोत कोणामुळे, मनामुळे अडकलो आहे. आणि ज्या मनामुळे आपण अडकलेलो आहोत, ज्या मनामुळे आपण बंधनामध्ये सापडलेलो आहोत, त्या मनालाच उपदेश केला. धरावा निर्धार दिवसेंदिवस दिसे दिवस, धरावा निर्धार दिसे दिवस, दिसे दिवस करावा निर्धार दिवस, दिवसे करावा निर्धार. का म्हणे म्हणा सांगतो विचार, का म्हणे मला सांगतो विचार, म्हणे म्हणा सांगतो विचार, का म्हणे मला सांगतो विचार. धरावा निर्धार दिवस दिवस, धरावा निर्धार दिवसे दिवस, करावा निर्धार तुकोबारा मनाला विचार का सांगतात, त्याचं कारण विचार करण्याची योग्यता त्याच्या ठिकाणी आहे. आणि दुसरं कारण असं आहे की ही बद्धता, हे बंधन कोणामुळे प्राप्त झालंय, तर मनामुळे आपल्याला हे बंधन झालंय. जगद्गुरु तुकोबारा फार सुंदर सांगतात, मन करारे प्रसन्न, मन करारे प्रसन्न, मन करारे प्रसन्न, मन करारे प्रसन्न. सर्व सिद्धीचे कारण, सर्व सिद्धींचे कारण, सर्व सिद्धीचे कारण, सर्व सिद्धीचे कारण. मोक्ष अथवा बंधन, मोक्ष अथवा बंधन, मोक्ष अथवा बंधन, मोक्ष अथवा बंधन. सुख समाधान इच्छाते, सुख समाधान इच्छाते, मन करारे स्थापित, मने मन करारे तातली, सुख समाधान इच्छाते, सुख समाधान इच्छाते, मने प्रतिमा स्थापिती, मने प्रतिमा स्थापिती. मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छाते, मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन. सुख समाधान मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन. बंधन महत्वाचं आहे. ज्याच्यामुळे आपण बांधले गेलो आहोत त्याला उपदेश करणं गरजेचं, म्हणून जगद्गुरु तुकोबारा मनाला उपदेश करतात. बरं, ज्याप्रमाणे मनामुळे बंधन प्राप्त झालेलं आहे,
म्हणून मनाला उपदेश करायचं, त्याप्रमाणे मनाचा अधिकार सुद्धा आहे. मौली ज्ञानोबाऱ्यांनी, जगद्गुरु तुकोबाऱ्यांनी मनाचं अवगुण सुद्धा भरपूर सांगितलेले आहेत. आणि ज्याप्रमाणे मनाचे अवगुण आहेत त्याप्रमाणे मनाचे काही सद्गुण सुद्धा आहेत. ऋणु झुणू रे भ्रमरा, 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 सांडी तू अवगुण रे भ्रमरा, सांडी तू अवगुण रे भ्रमरा, चरण कमळ दळू रे भ्रमरा, चरण कमळ दळू रे भ्रमरा, साडी तू अवगुण रे भ्रमरा, साडी तू अवगुण रे भ्रमरा, चरण कमळ दळू रे भ्रमरा, चरण कमळ दळू रे भ्रमरा. मनामध्ये अवगुण आहेत. ऋणू झुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. ऋणुझुण म्हणजे मी माझं, मी माझं, मी माझं, अशी त्याची ऋणझुण सारखी चालू आहे. हा त्याचा अवगुण आहे. नुसते मनामध्ये अवगुण आहेत असं नाही. जर त्यांनी अवगुण टाकायचे ठरवले तर तो अवगुण टाकूही शकतो आणि त्याच्यासारखं सामर्थ्य दुसऱ्या कोणातही नाहीये. तुका म्हणे मन उतरी भव सिंधू, 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 मन करी बंधू 84चा, मन करी बंधू 84चा, मन करी बंधू 84चा. मनाला जर बुडवायचं म्हटलं तर मन बुडवतं आणि तारायचं म्हटलं तर तारतं. मनाचं सामर्थ्य काय? माऊली ज्ञानोबाऱ्यांची शब्दकला आहे. माऊली ज्ञानोबाऱ्यांच्या सारखा जगामध्ये एकमेव शब्दप्रभू आहेत ते म्हणजे माऊली ज्ञानोबारा आहेत. शब्दप्रभू कोणाला म्हणायचं? ज्याच्याकडे शब्द निर्माण करण्याचं सामर्थ्य आहे आणि शब्द निर्माण करून त्या शब्दाला अर्थ प्रदान करण्याचं सामर्थ्य आहे. माऊलींच्या शब्दकलेचं वैभव सांगताना सांगतात की त्या ठिकाणी अर्थ निर्माण होतो आणि अर्थ माझ्याकरता शब्द कधी निर्माण होईल याची वाट बघतो, असं माऊलींच्या शब्दाचं सामर्थ्य आहे. म्हणून माऊली हे शब्दप्रभू आहेत. आणि माऊली ज्ञानोबारा आहे त्या मनाचं वर्णन करतायत. परिमळ विद्गतू रे भ्रमरा. काय शब्द आहेत? परिमळ म्हणजे त्या भगवंताच्या ठिकाणी असणारा जो निर्भेळ निरंकुश स्वरूपाचा जो आनंद आहे, त्या आनंदाचं उपभोग घेण्याचं सामर्थ्य तुझ्याकडे आहे. विद्गतू हा शब्द आहे. तुम्ही सगळ्या डिक्शनरी, ज्याला मराठीमध्ये आपण शब्दकोश म्हणतो, सगळे शब्दकोश धुंडाळा. कोणत्याही शब्दकोशामध्ये मराठी भाषेच्या, जाऊ द्या संस्कृत भाषेच्या कोणत्याही शब्दकोशामध्ये विद्गतू हा शब्द सापडत नाही. आपलं काहीतरी परमभाग्य आहे. ब्रह्मलीन दादांच्या नंतर, गुरुजींच्या नंतर आपण जन्माला आलो. तर विद्गतू शब्दाचा अर्थ काय आहे? तर विद्गतू शब्दाचा अर्थ आहे विद म्हणजे ज्ञान आणि गद म्हणजे जाणणारा. विद्गतू म्हणजे जाणणारा, जाणकार. तो परिमळ जाणकार आहे. कशाचा जाणकार आहे? भ्रमर जाणकार आहे. कशाचा? परिमळाचा जाणकार आहे. आता त्या प्लॅस्टिकची फुलं इतकी सुंदर केली आहेत, इतकी सुंदर केली आहेत का खरी फुलं त्या प्लॅस्टिकच्या फुलासमोर खोटी वाटावीत, इतकी ती प्लॅस्टिकची फुलं सुंदर आहेत. आणि त्या प्लॅस्टिकच्या फुलावर जर आपण त्याच फुलाचं अत्तर मारलं तर कुठला भुंगा त्या फुलावरती जाऊन बसत नाही. कारण तो काय आहे? परिमळ विद्गत आहे. त्याला खरं फुल कोणतं आहे, खऱ्या फुलाचा सुवास काय हे कळतं. त्याप्रमाणे या मनाचं सामर्थ्य असं आहे की मन जर भगवंताच्या ठिकाणी एकाग्र झालं
तर मन आपल्याला पहिलं तीराला घेऊन जाणारच आहे. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. मन हे बंधाचंही कारण आणि मोक्षाचंही कारण आहे. ठीक, आता हे ठरलं. परंतु मनाला उपदेश कसा करायचा हे फार अवघड आहे. कोणाला कसा उपदेश करावा हे कळलं पाहिजे. प्रत्येकाच्या उपदेशाची भाषा वेगळी असते. प्रत्येकाच्या देवाच्या पूजेला वेगळी सामुग्री लागते. आता जास्त विस्तार करत नाही. ज्याला ज्या भाषेत कळतं ना त्याला त्याच भाषेत सांगायला पाहिजे. मनाला सांगताना मनाच्याच भाषेमध्ये सांगितलं पाहिजे. मनाचं वैशिष्ट्य असं आहे की मनाला बळजबरी करून चालत नाही. एक सुभाषित आहे फार सुंदर आहे की वयानुसार उपदेश केला पाहिजे. लालयेत पंचवर्षाणी दशवर्षाणी ताडयेत प्राप्ते तु षोडशे वर्षे पुत्रम मित्रवदाचरेत. जोपर्यंत मुलगा 5 वर्षाचा आहे, लहान आहे, त्याला रागून चालणार नाही. त्याला गोडीनं बाळा 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 करूनच समजून सांगितलं पाहिजे. आता थोडीशी शिंग आली, कुमार वयामध्ये आले की लाडाने सांगून चालत नाही. त्याला ताडयेत म्हणजे रागूनच सांगितलं पाहिजे. आता बघा सगळीकडे काय चाललंय. 15 वर्षाची मुलं, 14 वर्षाची मुलं कशा प्रकारे बोलतायत, काय बोलतायत, म्हणजे भयावह आहे. त्यांना गोडीने सांगून चालणार नाही. ताडयेत 15 वर्षाचा होईपर्यंत रागूनच सांगितलं पाहिजे. आणि एकदा आपली चप्पल आपल्या मुलाच्या पायाला आली की पुत्रम मित्रवदाचरेत. त्या पुत्राला मित्राप्रमाणे वागवलं पाहिजे. एक उपदेशाचे अनेक प्रकार आहेत. त्या प्रकारापैकी एक महत्वाचा उपदेश आहे, त्याचं नाव आहे कांता संवित उपदेश. शास्त्रामध्ये माझ्या मनाचं नाही आहे. म्हणजे पत्नी पतीला उपदेश करते. थोडंसं चांगल्या मराठी सांगू, पत्नी पतीचे रोज कान टोचत असते, पण कान टोचलेले त्या पतीला कळत सुद्धा नाही, इतका सुंदर उपदेश करते. म्हणजे पत्नी पतीला ज्याप्रमाणे उपदेश करते त्याचं नाव आहे कांता संवित उपदेश. त्याप्रमाणे मनाला उपदेश करत असताना तीर्थरूप गुरुवर महाराजांच्या शब्दात सांगतो, बारे बारे करून मनाला उपदेश करायला लागतात. त्याला बळजबरी करून चालत नाही. त्याला गोडीनं कुरवाळून अगदी आपल्या जवळ घेऊन चांगल्या रीतीने त्याला मन लावाय कांती साधू संग. 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 मन लावाय कांती साधू संगे. 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 गती अधोगती मनाची युक्ती. गती अधोगती मनाची युक्ती. गती अधोगती मनाची हे युक्ती. गती अधोगती मनाची हे युक्ती. मन लावाय कांती साधू संग. मन लावाय कांती साधू संगे. मन लावाय कांती साधू संगे. मन लावाय कांती साधू संगे. मनाला बारे बारे गोडीने उपदेश करायला लागतो. एकदा काय गंमत झाली, आता आपण सगळे वारीहून आता परत आलो. माऊली यायच्यात बरं का, अजून आपल्याला घाई असते म्हणून आपण लवकर परत येतो. वारी पूर्ण संतांच्या सोबत झाली पाहिजे खरं तर, पण काय सगळं आता फास्ट झालंय, जास्त विस्तार करत नाही. मग काय झालं की जगद्गुरु तुकोबारायांनी जायचं होतं पंढरपूरला. आणि पंढरपूरला जायचं जेव्हा जगद्गुरु तुकोबारायांनी ठरवलं तेव्हा मन विरोध करायला लागलं. मन म्हटलं जगद्गुरु तुकोबाराय, दर वेळेला मी तुमचं ऐकतो, आता काही तुमचं मी ऐकणार नाही. मग त्यावेळेला जगद्गुरु तुकोबाराय मनाला जो उपदेश करतायत तो अत्यंत सुंदर रीतीने करतायत. मना एक करी. मना एक करी. मला एक करी. मला एक करी. म्हणे मी जाईन पंढरी.
म्हणे मी जाईन पंढरी, म्हणे मी जाईन पंढरी, पंढरी म्हणे मी जाईन पंढरी. उभा विटेवरी, उभा विटेवरी, उभा विटेवरी, उभा विटेवरी. तो पाहेन सावळा, तो पाहेन सावळा, करीन सांगसी ते काम, करीन सांगसी ते काम. तो पाहेन सावळा, तो पाहेन सावळा, करीन सांगसी काम. त्या मनाला सांगतात, मना एक करी म्हणे मी जाईन पंढरी, उभा विटेवरी देखेन तो सावळा, करीन सांगशी ते काम. बाबा सगळं मी तुझं ऐकतो, फक्त पंढरपूरला चल. म्हणजे त्या मनाला राजा राजा म्हणून बारे बारे म्हणून त्याला प्रवृत्त करावं लागतं. समर्थ रामदास स्वामी ज्यांनी मनाला सर्वोत्कृष्ट जगामधला सर्वोच्च मानसशास्त्राचा ग्रंथ कोणता असेल तो तर आहे मनोबोध, ज्याला आपण म्हणतो मनाचे श्लोक. त्या मनाच्या श्लोकामध्ये जेव्हा रामदास स्वामी त्या मनाला उपदेश करण्याकरता प्रवृत्त होतात, तेव्हा त्याला काय म्हणतात, मना सज्जना. गुरुवर्य महाराजांचा आवडता शब्द. कोणी जर आलं तर त्या प्रत्येकाला काय म्हणते, काय सज्जन. जो माणूस सज्जन असतो ना त्याला समोरचा प्रत्येक माणूस सज्जन दिसतो. त्या मनाला उपदेश करताना रामदास स्वामी सांगतायत, समर्थ श्री रामदास स्वामी सांगतायत, मना सज्जना. जर मन खरंच सज्जन असतं तर त्याला उपदेशाची आवश्यकता होती का? उपदेशाची आवश्यकता नव्हती. ते सज्जन नाही तरी सुद्धा त्याला सज्जन म्हटल्यानंतर ते प्रवृत्त होतं. म्हणजे रामदास स्वामी सुद्धा त्याच पद्धतीने उपदेश करतात. माऊली ज्ञानोबाराही तसाच उपदेश करतात. जगद्गुरु तुकोबाराही तसाच उपदेश करतात. म्हणून मनाला उपदेश करतात आणि ज्या पद्धतीने मनाला उपदेश केला पाहिजे त्या पद्धतीने जगद्गुरु तुकोबाराय मनाला जो उपदेश करतात तो अभंगाच्या दुसऱ्या चरणात. तेथे माझ्या मना होई पक्षीराज, तेथे माझ्या मना होई पक्षीराज. तेथे माझ्या मना
होई पक्षीराज साधावया काज तृप्तीचे या. थोडासा शास्त्रीय विषय सांगतो. थोडं अवघड आहे, तरी अवघड हे सांगणं क्रमप्राप्त आहे, कारण की अवघड सांगितल्याशिवाय त्यातलं तत्व लक्षात येणार नाही. या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय अनुबंध सांगतायत. ग्रंथाची व्याख्या काय आहे की ज्याला अनुबंध असतो, ज्याचं तात्पर्य निर्णय करता येतो, त्याचं नाव ग्रंथ. परवा चिदंबरनी सांगितलं की गाथा हा ग्रंथ नाही आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा एक एक अभंग ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ नाही आहे, एक एक ओवी ग्रंथ आहे. कारण की त्याच्यामध्ये एवढा अर्थ भरलेला आहे की विचारायची सोय नाही. हाच अभंग घ्या, अनुभवाने सांगतो मी. आता मी पंढरपूरच्याच वारीहून आलेलो आहे आणि पंढरपूरला रामबागेमध्ये 5 दिवस कीर्तन होती. तर 5 दिवसापैकी 4 दिवस रोज 2 सव्वा 2 तास या अभंगावरती मी चिंतन सांगितलं आणि रोज 2 सव्वा 2 तास सांगून फक्त एकच चरणाचा अर्थ थोडा पूर्ण झाला. पूर्ण झाला नाही, थोडा पूर्ण झाला, एवढे अर्थ भरित अभंग आहेत. अनुबंध सांगतायत. अधिकारी कोण आहे? मन अधिकारी आहे. विषय काय आहे? नामभक्ती हा विषय काय? प्रयोजन काय? साधावया काज तृप्तीचे हा विषय. आणि संबंध बरेच सांगण्यासारखे. म्हणजे काय सांगतात? अनुबंध सांगतात. काय उपदेश करतायत? तेथे माझ्या मना होई पक्षीराज. तेथे म्हणजे कुठे आपण पुढे विचार करणार आहोत. काय व्हा? पक्षीराज हो. तर पक्षीराज हो म्हणजे काय? तर पक्षीराज म्हणजे आहे गरुड. गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी. वेळा डोई, ठेवी वेळा डोई. वेगियाडावा तो हरी, वेगियाडावा तो हरी. ठेवी वेळा डोई, ठेवी वेळा डोई. वेगियाडावा तो हरी, वेगियाडावा तो हरी. गरुडाचे पायी ठेवी वेळा डोई. वेगियाडावा तो हरी, वेगियाडावा तो हरी. गरुडाचे पायी ठेवी वेळा डोई. वेगियाडावा तो हरी, वेगियाडावा तो पक्षीराज हो म्हणजे गरुड हो. म्हणजे नेमकं काय सांगायचंय? तर गरुड ज्याप्रमाणे भगवंताच्या चरणी एकनिष्ठ आहे आणि एकनिष्ठ होण्याकरता लागणारा जो बळकटपणा आहे, जी बळकटी आहे, जी शक्ती आहे, त्या गरुडाच्या ठिकाणी आहे. त्याप्रमाणे गरुडाची बळकटता, एकनिष्ठता फार मोठी आहे. एक दृष्टांत सांगून पुढे जातो. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये संत परीक्षक गोरा कुंभार त्यांच्या जीवनामध्ये असा एक प्रसंग आला की ज्या प्रसंगामध्ये त्यांनी त्यांचे दोन्ही हात तोडले आणि त्यावेळेला भगवान विष्णू त्या गोरोबा काकांकडे जायला निघाले. आणि गोरोबा काकांकडे जायला निघाल्यानंतर वाटेमध्ये दारामध्ये त्यांचं वाहन गरुड महाराज तिथे उभे होते. तर भगवंताला गरुड महाराज म्हणाले, मी तुमच्यासोबत येतो. आता आमच्या पुण्यामध्ये सगळ्यात मोठी अडचण कसली माहिती आहे का? गाडी घेण्याची अडचण नाही आहे, पार्किंग करण्याची अडचण आहे. सगळ्यात मोठी अडचण पार्किंगची. म्हणजे आळंदीहून पुण्याला यायला 1 तास लागतो, पार्किंग शोधायला 2 तास लागतात, अशी अवस्था आहे. तर गरुड महाराज म्हणाले, मी येतो तुमच्यासोबत. तर भगवान म्हणाले, बाबा रे, मी जिथे चाललो आहे ते माझ्या भक्ताचं घर आहे, कुंभाराचं घर आहे, चंद्रमौळी घर आहे. तू जर तिथे उभा राहिलास आणि तू नुसते पंख जरी फडफडवलेस तरी सुद्धा माझ्या गरीब भक्ताची झोपडी उडून जाईल, तेव्हा तू काही येऊ नकोस. म्हणले, आता मी झालोय कुंभार. तेव्हा गरुड सांगतोय, तुम्ही कुंभार झाले की ॲटोमॅटिकली मी गाढव आहेच.
म्हणजे आपल्या देवाकरता ज्याच्यामध्ये गाढव होण्याची सुद्धा सामर्थ्य आहे, इच्छा, एवढा तो एकनिष्ठ आहे. म्हणून मनाला उपदेश करताना सांगताय, तेथे माझ्या मना होई पक्षीराज. तू नाम भक्ती करताना एकनिष्ठतेने कर. एक गावे आम्ही विठोबाचे नाव, नाही आता आणि का बेकाम नाही आता आणि का बेकाम नाही आता आणि का बेकाम नाही आता. एक गावे आम्ही विठोबाचे नाम, एक गावे आम्ही विठोबाचे नाम, एक गावे आम्ही विठोबाचे नाम, एक गावे आम्ही विठोबाचे नाम. आणि का बेकाम नाही आता आणि का बेकाम नाही आता आणि का बेकाम नाही आता आणि का बेकाम नाही आता. एक गावे आम्ही विठोबाचे नाव आणि कापे काम नाही. आता एकनिष्ठतेने तू भगवंताचं नाव घे. बराच विस्तार सांगण्यासारखा. एकनिष्ठता म्हणजे काय, अव्यभिचरितता काय म्हणजे पण वेळेची मर्यादा असल्यामुळे जास्त विस्तार करत नाही. आणि जर तू त्या भगवंताच्या नामाच्या ठिकाणी पक्षीराज झाला, बळकटपणे एकनिष्ठ झाला, तर त्याचा परिणाम काय, साधावया काज तृप्तीचे साधावया काज तेथे माझ्या मना होई पक्षीराज, 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 तेथे माझ्या मना होई पक्षीराज. भगवंताच्या नामाच्या ठिकाणी एकनिष्ठतेने स्थिर झालास, तर त्या एकनिष्ठतेने स्थिर होण्याचा परिणाम महाराज सांगतायत. साधावया काज तृप्तीचे या.
तुला जर तृप्ती प्राप्त करून घ्यायची असेल तर तुझ्या भगवन नामाच्या ठिकाणी एकनिष्ठतेने स्थिर हो. भौतिक पदार्थांच्या माध्यमातनं, व्यावहारिक पदार्थांच्या माध्यमातनं आपण जर तृप्ती प्राप्त करून घ्यायचा प्रयत्न केला तर प्राप्त होणारी तृप्ती एकतर तात्कालिक असते किंवा व्यावहारिक पदार्थांच्या मागे लागून तृप्ती प्राप्त होत नाही. व्यावहारिक भौतिक पदार्थांच्या मागे लागून तृप्ती प्राप्त करून घेणं म्हणजे कसं आहे? ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना, ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना, ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना, ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना, मूर्खत्व वचना येऊ पाहे, मूर्खत्व वचना येऊ पाहे, मूर्खत्व वचना येऊ पाहे. ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना, मूर्खत्व वचना येऊ पाहे. एकावर एक गाद्या, 7 गाद्या, एअर कंडिशन्ड, एकदम सुंदर खोली. पण सुंदर खोलीमध्ये, एअर कंडिशन खोलीमध्ये एकावर एक 7 गाद्या टाकून जर त्या 7 गाद्यांमध्ये जर ढेकणं असतील आणि काय सांगायचं, आरामशीर झोप, शक्य आहे का? नाही आहे. त्याप्रमाणे भौतिक पदार्थातून तृप्ती प्राप्त करून घेणं म्हणजे मूर्खपणाचं आहे. आणि यदा कदाचित भौतिक पदार्थापासून जर तृप्ती प्राप्त झाली ती कशी? ती तात्कालिक आहे. 2 गोष्टींपासून तृप्ती प्राप्त होते. अन्नदानम महादानम विद्यादानम तथैवच अन्नेन क्षणिका तृप्तीर यावत जीवंत विद्यया. अन्नदानाने तृप्ती प्राप्त होते, पण कधीपर्यंत? आता जर पोटभर खाऊ घातलं, अगदी केल्यानंतर दिसेल एवढं जरी तो पोटभर जेवला. आपल्या पुण्यामध्ये अनेक लोक शर्यत लावून जेवणारे होते. म्हणजे आमचे शिवराम पंत दामले ब्रह्मलीन, म्हणजे आमच्या रमेश दामलेंचे वडील तीर्थरूप गुरुवर्य महाराजांचे खास मित्र होते. म्हणजे महाराष्ट्रीय मंडळ ज्यांनी स्थापन केलं ना, ते पोटभर जेवण झाल्यानंतर परातभर जिलब्या खायचे ही लोक, इतके खाणारे लोक होते. एवढा जरी खाणारा असला तरी सुद्धा त्याची जेवणानंतर झालेली तृप्ती कधीपर्यंत आहे? पुन्हा भूक लागेपर्यंत. म्हणून फक्त अन्नानेच तात्कालिक तृप्ती होते. पुढे सांगतात महादानम विद्या दानम तथैवच. भौतिक विद्येनं प्राप्त होणारी तृप्ती कशी आहे? अन्नदानापेक्षा थोडीशी जास्त. भौतिक विद्या जर आपण शिकलो, आता सगळं हे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं युग आहे. एक लँग्वेज शिकतो किंवा एक टेक्नॉलॉजी शिकतो, दुसऱ्या दिवशी ती आउटडेटेड झालेली असते, पुन्हा नवीन शिकावी लागते. म्हणजे तृप्ती आहे, पण जोपर्यंत कामाची आहे तोपर्यंत. पण कायमची तृप्ती जर प्राप्त करून घ्यायची असेल तर महत्त्वाचं कारण, ज्या पदार्थाच्या संबंधाने आपण तृप्ती प्राप्त करून घ्यायचा प्रयत्न करतो तो पदार्थच परिच्छिन्न आहे, तो पदार्थच मर्यादित स्वरूपाचा आहे. म्हणून मर्यादित परिच्छिन्न पदार्थाच्या संबंधानं प्राप्त होणारी तृप्ती सुद्धा कशी मर्यादित आहे. आपल्याला कशी तृप्ती पाहिजे? अमर्याद तृप्ती पाहिजे. तीर्थरूप गुरुवर्य महाराजांचा शब्द आहे, निरंकुशा तृप्ती पाहिजे. ज्या तृप्तीला अंकुश नाही, ज्या तृप्तीला सीमा नाही, ज्या तृप्तीला मर्यादा नाही, अशी तृप्ती प्राप्त करून घ्यायची. मग ज्या तृप्तीला मर्यादा नाही अशी जर तृप्ती प्राप्त करून घ्यायची असेल तर त्या तृप्तीचं साधन सुद्धा कसं पाहिजे? व्यापक पाहिजे. ज्ञानदेव पुसे निवृत्तीचा, ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी ताड, ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी ताड, ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी ताड. गगनाहून वाढ नाम आहे, गगनाहून वाढ नाम आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. गगनाहुरी वाढ आहे, गगनाहुरी वाढ आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. माऊली ज्ञानोबारांचं वैभव आहे. माऊली ज्ञानोबारा असं म्हणत नाही, मी सांगतो नाही. माऊली ज्ञानोबारा म्हणतात, ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड. माझे सद्गुरू श्रीमन निवृत्तीनाथांना मी ही विचारलंय,
आणि त्यांनाही विचारल्यानंतर ते काय सांगतात, गगनाहुनी वाढ नाम आहे. वाढ म्हणजे विस्तारित. हे नाम कसं आहे, गगनापेक्षा सुद्धा मोठं आहे. म्हणून जर आपल्याला अपरिच्छिन्न अपरिमित न संपणारी तृप्ती प्राप्त करून घ्यायची असेल तर साधन सुद्धा कसं पाहिजे, व्यापक स्वरूपाचं पाहिजे. आणि हे व्यापक स्वरूपाचं नाम साधन असल्यामुळे त्या ठिकाणी सांगतायत, तेथे माझ्या मना होई पक्षीराज साधावया काज तृप्तीशया. तेथे म्हणजे त्या हरिनामाच्या ठिकाणी तू स्थिर हो. ते हरिनाम कसं आहे त्याचा हरिनाम वेली पावली विस्तार, 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 हरिनाम वेली पावली विस्तार. फळी पुष्पी भार ओलावली, फळी पुष्पी भार ओलावली, ओलावली. तेथे माझ्या मना होई पक्षीराज, तेथे माझ्या मना होई पक्षीराज. फळी पुष्पी भार ओलावली, फळी पुष्पी भार ओलावली, ओलावली. तेथे माझ्या मना होई पक्षीराज, तेथे माझ्या मना होई पक्षीराज. हरिनाम वेली पावली विस्तार, हरिनाम वेली पावली विस्तार, हरिनाम वेली पावली विस्तार, हरिनाम वेली पावली विस्तार. फळे पुष्पे भारा, फळे पुष्पे भारा ओलावली, ओलावली. तेथे माझ्या मना होई पक्षीराज, तेथे माझ्या मना होई पक्षीराज. त्या हरिनामाचं वर्णन करताना जगद्गुरु तुकोबा राय करतात, हरिनाम वेली पावली विस्तार, फळी पुष्पी भार ओलावली. काय सुंदर वर्णन आहे. माऊली ज्ञानोबा राय ही त्या नामभक्तीचं वर्णन असंच करतात. इवलेसे रूप म्हणा, इवलेसे रोप लाविले द्वारी, इवलेसे रोप लाविले द्वारी, इवलेसे रोप लाविले द्वारी, इवलेसे रोप लाविले द्वारी. त्याचा वेलू गेला गगनावरी, त्याचा वेलू गेला गगनावरी. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. वेलू गेला गगनावरी, त्याचा वेलू गेला गगनावरी. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा. तेच जगद्गुरु तुकोबा राय सांगतात. इवलेसे रोप या अभंगाचे 4 अर्थ आहेत बरं का. आणि हे तीर्थरूप गुरुवर्य महाराजांनी लिहिलेत. म्हणजे एका अभंगाचे 4 अर्थ अभिव्यक्त होण्याचं मूलभूत अंगभूत अंगदट सामर्थ्य त्या माऊलींच्या शब्दात आहे. किती अर्थ होऊ शकतात, ते शब्दाचं सामर्थ्य आहे. इवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला. कुठला वेल आहे, मोगरा फुलला. मोगऱ्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक आहे बट मोगरा आणि एक आहे वेली मोगरा. आपल्या आश्रमामध्ये होता आता ते
जळाला तो, तर त्याचं जे आपण तुम्ही आला असाल आश्रमात, तर आश्रमाच्या एका तोंडाला त्याचं मूळ होतं आणि शेवट फार शेवटच्या टोकाला होता, इतका त्याचा विस्तार होता. तर ही हरिनाम वेली आहे. तर हरिनामाचीच का वेली म्हटली आहे, त्याची बरीच कारणं सांगण्यासारखी आहेत. आपल्या वारकरी संप्रदायाचा जे आद्य कोण आहे, आदिनाथ गुरु सकळ सिद्धार्थ, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, आदिनाथ गुरु सकळ सिद्धार्थ, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. हा जो आपल्या वारकरी संप्रदायाचा आद्य म्हणजे ज्याच्यापासून वारकरी संप्रदायाची सुरुवात झाली, हा भगवान शंकर आहे. आणि त्या भगवान शंकराचा मंत्र काय, हरी 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 मंत्र हा शिवाचा, हरी 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 मंत्र, हरी 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 मंत्र हा शिवाचा, हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती देवाच्या तया मोक्ष, म्हणती देवाचा तया मोक्ष, म्हणती देवाच्या तया मोक्ष. हरी 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 हा मंत्र शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. म्हणजे ज्याच्यापासून वारकरी संप्रदायाची सुरुवात झाली आहे त्याचा मंत्र कोणता आहे, हरी हा मंत्र. म्हणून हरिनाम वेली, त्या हरिनामाला वेली म्हटलंय. म्हणजे हा अलंकार कोणता आहे, उपमा अलंकार आहे. बराच अलंकार विचार सांगण्यासारखा आहे. तीर्थरूप गुरुवर्य महाराजांनी उचित रत्नांचे अलंकारू, नवरसी म्हणजे किती सामर्थ्य माऊलींच्या उभीमध्ये बघा. नवरसी भरवी सागरू, करवी उचित रत्नांचे आगरू, भावार्थाचे गिरीवरून निठजवी माई. नवरसी भरवी सागरू या अर्धालीवरती 600 पानांचा ग्रंथ आहे. उचित रत्नांचे अलंकारू ह्याच्यावर पुन्हा दुसरा 500 पानांचा ग्रंथ आहे. आणि भावार्थाचे गिरीवरून लिहिणं झालं नाही म्हणजे एकेका ओवीवर एवढं सामर्थ्य आहे. तर इथे अलंकार कोणता, उपमा अलंकार आहे. तो उपमा अलंकारामध्ये 3 किंवा 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक आहे उपमान, दुसरा आहे उपमेय आणि तिसरा आहे साधर्म्य. ज्या वेळेला 2 गोष्टींची तुलना केली जाते तेव्हा त्याच्यामध्ये काहीतरी साधर्म्य पाहिजे. आता इथं तुलना कशाची चालली आहे, हरिनामाची आणि वेलीची तुलना चाललेली आहे. हरिनाम हे उपमान आहे आणि वेली हे काय, उपमेय आहे. मग हरिनाम आणि वेलीमध्ये साधर्म्य काय आहे, तर वेलीचा विचार बराच करण्यासारखा. तर वेलीचं मूळ छोटं असतं आणि ती वाढत लांबपर्यंत जाते. त्याप्रमाणे हरी केवढासा शब्द आहे, छोटा शब्द आहे. मग या छोट्या हरीचा विस्तार पार गगनापर्यंत केलाय. म्हणून हरी आणि वेली यांचा दोघांचा साधर्म्य सांगितलंय. दुसरं असं सांगितलंय की वेली ही आधाराशिवाय वाढत नाही. आपल्या श्रुतिस्मृती ग्रंथामध्ये ह्याचा बराच विचार आहे. जास्त आपल्याला खोलामध्ये जायचं नाही, पण श्रुतिस्मृती ग्रंथांमध्ये या वेलीचा विचार फारच सांगितलेला आहे. वेलीचं वैशिष्ट्य काय आहे, वेली ही आधाराशिवाय वाढत नाही. त्याप्रमाणे ही नामभक्तीला सुद्धा आधार पाहिजे. आणि त्या नामभक्तीला आधार कोणता पाहिजे, तत्वज्ञानाचा, ज्ञानाचा आधार पाहिजे. ज्ञानाच्या आधारा वाचून ही नामभक्ती परिपूर्ण होत नाही. तुका म्हणे नाही विश्वास जाम, शहाणा तो धनी, घेतो येथे शहाणा तो धनी, घेतो येथे घेतो येथे तुका म्हणे नाही विश्वास, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, आहे सर्वाहुनी. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, आहे सर्वाहुनी. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. तुका म्हणे सोपे, म्हणे सो आहे सर्व
सायास जावे वनांतरा नरगती सायास नरगती सायास जावे वनांतरा फार सुंदर सांगतायत. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. काय नाम हे सगळ्यात सोपं आहे, पण त्या नामाचं धनी होण्याकरता नामाचं फळ प्राप्त होण्याकरता कोण लागतं? शहाणा माणूस लागतो. शहाणा म्हणजे काय? जो ज्ञान संपन्न आहे तो. म्हणून या नामाला वेली का म्हटलंय? तर ही नामभक्ती त्याला ज्ञानाचा आधार लागतो म्हणून त्याला वेली म्हटलंय. आणि त्याचं वर्णन करताना महाराज सांगतायत फळी पुष्पी भार ओलावली. या नाम हरिनाम वेलीला फुलंही लागलेली आहेत आणि फळंही लागलेली आहेत. आणि ती फुलं कशी आहेत? रसरशीत आहेत. ओलावली म्हणजे काय? रसरशीत फुलं आणि फळं आहेत. कोमेजलेली फुलं नाही आहेत, कोमेजलेली फळं नाही आहेत. फळ जर एकदा कोमेजलं ना तर त्या फळाची गोडीच संपते. आता सध्या सीझन चालला आहे डाळिंबाचा. आणि डाळिंब कसं पाहिजे? रसरशीत पाहिजे. ते जर डाळिंब सुकलेलं असलं तर त्या डाळिंबाला काही अर्थ नाही. आणि या हरिनाम रूपी वेलीला जी फळं लागली आहेत, जी फुलं लागली आहेत, ती रसरशीत आहे. अमृताची फळे अमृताची वेली अमृताची फळे अमृताची वेली अमृताची फळे अमृताची वेली अमृताची फळे अमृताची वेली त्याची पुढे चाली बीजाचीही त्याची पुढे चाली बीजाचीही ऐशियाचा संग देई नारायणा ऐसियाचा संग देई नारायणा. हा अभंग करण्याकरता पूर्वमीमांसेचा जर अभ्यास असेल तरच या अभंगाचा अर्थ कळतो, नाही तर कळू शकत नाही. अमृताचा कुंभ माहिती आहे आम्हाला. अमृताची वेली काय? तर अमृत या शब्दाचा अर्थ आहे सोम. सोमवेली म्हणजे अमृताची वेली. त्या सोमवेलीची फळं म्हणजे त्या अमृताची फळं. पुढे चांगलं आहे. उत्तम सेवन शीतल कंठासी पुष्टी कांती तैसी दिसेवरी. म्हणजे अमृत या शब्दाचा अर्थ सोमवेली हे कळण्याकरता काय? पूर्वमीमांसेचा अभ्यास लागतो. आणि ही कशी आहे? फळी पुष्पी भार ओलावली. या हरिनाम वेलीला जी प्राप्त झालेली लगडलेली फुलं आणि फळं ती कशी आहेत? रसरशीत आहे. फूल काय आहे? फळ काय आहे? तर त्याच्यामध्ये फूल आहे. जीव ब्रह्मैक्य ज्ञान हे फूल आहे. आणि सकल दुःख निवृत्ती रूप परमानंद प्राप्ती रूप मोक्ष हे काय आहे? फळ आहे. आणि ते फळ आणि फूल कसं आहे? रसरशीत आहे. आणि या फळाला फुलाला रसरशीतपणा येण्याकरता कशामुळे तो रसरशीतपणा आलाय? प्रेम सुख देई प्रेम सुख देई म्हणा. प्रेम सुख देई 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 प्रेम सुख देई. प्रेमाविण नाही समाधान प्रेमाविण नाही समाधान प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई. प्रेमाविण नाही समाधान प्रेमाविण नाही समाधान प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई. प्रेमाविण नाही समाधान प्रेमाविण नाही समाधान प्रेमाविण नाही समाधान समाधान. मिळवायचं काय आहे? तृप्ती मिळवायची. आणि तृप्ती मिळण्याकरता काय पाहिजे? प्रेम पाहिजे. म्हणून
ही नुसतं ज्ञान, जीवब्रह्मैक्य ज्ञान आणि मोक्ष हे शुष्क नको आहे. भक्ती प्रेमावीण ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. म्हणून त्या ज्ञानाला, त्या मोक्षाला ओलावा कशाचा आहे? प्रेमाचा ओलावा आहे. तीर्थरूप गुरुवर्य महाराजांच्या शब्दात सांगायचं झालं तर प्रेमरसानं ओथंबलेलं ज्ञान पाहिजे, प्रेमरसाने ओथंबलेला मोक्ष पाहिजे. कोरडा मोक्ष आणि कोरडं ज्ञान आम्हाला नको. म्हणून या नामरूपी वेलीला, हरिनामरूपी वेलीला जी फळं फुलं लागली ती कशी आहेत? रसरशीत फळ आहेत. म्हणून तेथे माझ्या मना होई पक्षीराज, साधावया काज तृप्तीचे या. पुढे सांगतायत, वेळेची मर्यादा संपली, थोडक्यात अर्थ सांगून आपण या ठिकाणी विराम घेऊ. या हरिनामरूपी वेलीला लागलेली फळं गोड आहेत. मुळीची या बीजे दाखविली गोडी. हरी हा गोड आहे म्हणून त्याचं नावही गोड आहे. गोड वेगळा आणि गोडी वेगळी बरं का. गोड पदार्थ गोड लागतोच असा नाही, किंवा गोड पदार्थात आपल्याला गोडी असतेच असं अजिबात नाही. एक दृष्टांत सांगतो आणि पुढे जातो. गोडी वेगळं आणि गोड वेगळं. एकदा काय झालं की नवविवाहित मुलगा होता, घरी यायला रात्री उशीर झाला. आता ज्यांच्या पत्नी आई इथं नाही त्यांच्याकरता हे बरं का. आणि साधारणपणे असा नियम आहे की रात्री जर मुलगा घरी आला तर पत्नी बहुतांश वेळा वाढत आईच वाढते बऱ्याचदा. माझा अनुभव आहे का ते विचारू नका, अडचणीत आणू नका मला. मग घरी आल्यानंतर साधारणपणे उशिरा जर मुलगा आला तर साधारणपणे आईच जेवायला वाढते. हा नवविवाहित मुलगा रात्री उशिरा घरी आला आणि घरी आल्यानंतर आईने जेवायला वाढलं. तर जेवायला वाढल्यानंतर भाकरी आणि वरण होतं. तर ते वरण डोळस होतं. डोळस म्हणजे काय? ओतलं खाली की ते पळायचं बरोबर. म्हणजे आपल्या आश्रमात ओरलं तर फार इंद्रायणीला, असं ते डोळस वरण होतं. रागावला पोरगा, काय हे असं कसं काय, स्वतः गोडं कळत नाही काय होतं. आईने म्हणली शांतपणे ऐकलं. आणि शांतपणे ऐकल्यानंतर सगळं झाल्यानंतर आईने सांगितलं, बाबा रे, हे वरण फक्त मी वाढलंय, केलंय तुझ्या सौभाग्यवतीनीच केलंय. मग त्याच्यानंतर तो मुलगा काय म्हणला, पातळ सातळ हाय पण रुचकर हाय. ही रुची, ही गोडी कुठनं आली? थोडंसं चांगल्या मराठीत सांगू का? गोडी ही पदार्थात नाहीये, गोडी ही मनात नाहीये, गोडी ही अटॅचमेंट मध्ये आहे, चिकट्यामध्ये आहे. दधी मधुरम मधुमधुरम द्राक्षा मधुरा सुधापि मधुरैव यस्य मनो यही संलग्नम तस्य तदेव मधुरं स्यात्. म्हणून मुळीची या बीजे दाखविली गोडी. त्या हरी हा गोड आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. हरी हा गोड आहे आणि हरी हा गोड असल्यामुळे हरी नामही गोड आहे. नामदेवराव फार सुंदर सांगतात, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. पुढे काय? मन माझे केशवा नेघे. माझं मन तिथं जात नाही. नाव गोड आहे पण मन तिथं जात नाही, कारण की मनामध्ये गोडी नाहीये. मग हरिनामामध्ये गोडी निर्माण व्हायला काय झालं पाहिजे? हरीची गोडी लागली पाहिजे. आणि हरीची गोडी लागल्यानंतर त्या हरिनामात ही गोडी होईल. मग असं जे हरिनाम गोड आहे, त्या हरिनाम गोड असलेल्या हरिनामाच्या संबंधाने महाराज सांगतायत, लाहो करी गोडी झाली याची. जे फलद्रुपतेला प्राप्त झाले, अशा फलद्रुपतेला प्राप्त झालेल्या नामाच्या संबंधानं प्राप्त करून घेण्याकरता तू घाई कर. परमार्थामध्ये कधी घाई करायची, कुठे घाई करायची आणि कधी सावकाश जायचं हे कळलं पाहिजे. व्यवहारात सुद्धा घाई कधी करायची आणि सावकाश कधी जायचं हे कळलं पाहिजे. परमार्थामध्ये काय सांगितलंय? तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विना. आणि दुसरीकडे सांगितलंय, करावी संत समागमी, धरावी आवडी, करावी तातडी. तातडी करायची हे खरं का तातडी करायची नाही हे खरं? कधी करायचं हे कळलं पाहिजे. म्हणून शहाणा पाहिजे. आता पुण्याहून मुंबईला जायचंय, तर आता पुण्याकरांची लाडकी डेक्कन क्वीन आहे. त्या डेक्कन क्वीननी बरेच लोक रोज जाणं येणे करतात. डेक्कन क्वीन वेळेवर पकडण्याकरता घाई केली पाहिजे. आणि डेक्कन क्वीन मध्ये बसलं की 10 चक्रा मारला तरी जेव्हा पोहोचायची तेव्हा ती पोहोचणारच आहे. म्हणून परमार्थाला लागण्याकरता तातडी आहे. परमार्थाला लागल्यानंतर तातडी चालत नाही. आपला हा आयुष्य भानू कधी मावळणार आहे, आपला मृत्यू कधी येणार आहे हे आपल्याला माहिती नाही. आपलं आयुष्य क्षणाक्षणाने कमी होत आहे. म्हणून शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे क्षण क्षणाचा तो काळ, तुका म्हणे क्षण क्षणाचा
तुका म्हणे क्षणा जातो काळ 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 तेथे माझ्या मना होई पक्षीराज तेथे माझ्या मना होई पक्षीराज गोडी ते गोडी ते तेथे माझ्या होई पक्षीराज तेथे माझ्या होई पक्षीराज क्षणशः कणशः चैव विद्यामर्थंच साधयेत क्षणत्यागे कुतो विद्या कणत्यागे कुतो धनम. या न्यायाप्रमाणे आपल्या आयुष्याचा काळ कमी कमी होत चालला. आपला आयुष्य भानू कधी मावळणार आहे आपला माहिती नाही आहे. म्हणून आयुष्य भानू मावळायच्या आत जर आपण त्या हरिनाम रूपी वेलीवर स्थिर झालो तर ठीक आहे, नाही तर गोडी ते रसाळ अंतरे. रसाळ गोडी म्हणून रसरशीत बरं का. म्हणजे ओलाव्याचा अर्थ रसरशीत का, तर ही फळं कशी आहेत, रसाळ आहेत. आणि ही रसाळ गोड फळं फक्त या मानव देहातच खाता येतात. देव योनीतही खाता येत नाहीत, पशु योनीतही खाता येत नाही. म्हणून तुका म्हणे क्षणोक्षणा जातो काळ गोडी ते रसाळ अंतरले. म्हणून काय करायचं, तेथे माझ्या मना होई पक्षीराज साधावया काज तृप्तीचे या विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठोबा रखुमाई कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठोबा रखुमाई विठोबा विठोबा विठोबा. झालेली सेवा रुक्मिणी प्राणसंजीवन बाप विठ्ठलेशाच्या चरणी, माऊली ज्ञानोबाऱ्यांच्या चरणी, जगद्गुरु तुकोबाऱ्यांच्या चरणी आणि आपलं सगळ्यांचं आराध्य दैवत गणपती बाप्पा त्या बाप्पांच्या चरणी समर्पित करायची. काहीतरी माझी पूर्वपुण्याई, काहीतरी भाग्य, माझ्या परंपरेची पूर्वपुण्याई. तीर्थरूप गुरुवरे महाराजांचे आणि गोडसे साहेबांचे फार घनिष्ठ संबंध होते. तीर्थरूप गुरुवरे महाराजांना त्यांनी अनेकदा गणपतीच्या मूर्तीच्या स्थापनेकरता त्या ठिकाणी बोलवलेलं होतं आणि तीच ऋणानुबंधाची परंपरा हे पुढचे सगळे लोक त्या ठिकाणी जपत आहेत. काहीतरी पूर्वपुण्याई, पूर्वभाग्य, त्या भाग्याच्या योगानं या वाङ्मय मूर्ती असलेल्या श्री गणेशाची वाङ्मयीन पूजा मला करता आली. हे काहीतरी माझं परमभाग्य. इत्येषा वाङ्मयी पूजा श्रीमच्छंकर पादयो अर्पिता तेन देवेश प्रियतां मे सदाशिवः. ही वाङ्मयीन पुष्प, ही वाङ्मयीन सेवा त्या श्री गणेशाच्या चरणी समर्पित करतो. या चिंतनामध्ये जे काही योग्य होतं, शास्त्र संवादी होतं, सुष्ठू होतं, ते माझ्या तीर्थरूप सद्गुरूंचं, सद्गुरू परंपरेचं असुष्ठू ते माझं आहे. आपण योग्य त्याचा स्वीकार करावा, अयोग्य माझं माझ्यापाशी राहू द्यावं एवढं सांगून झालेली सेवा तीर्थरूप गुरुवर महाराजांच्या चरणी, तीर्थरूप मातोश्री आईसाहेबांच्या चरणी आणि माझ्या गुरुपरंपरेच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी मी विराम घेतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज महाराज